आणि आता माझी पूर्णपणे खात्री पटलेली आहे की या सगळ्या मागे तो विक्रांत महाडिकच आहे. मला सांग, तू कोणाशी बोललायस? हो, माझं बोलणं झालंय सगळ्यांशी. म्हणजे जानकी किल्लेदारच्या स्टेटमेंटची मी टेप दिवसभर वाजवायला सांगितली होती. आता त्याचा प्रभाव दिवसभर किती पडतोय हे आता देव जाणे. खरं आहे तुझं, पण एवढं सगळं झाल्यानंतर लोकांमध्ये त्यांची प्रतिक्रिया उमटायला नको? जानकी तुला भेटायला आली होती? कशाला? ऍक्च्युली त्या मला भेटायला नव्हत्या आल्या, माईला भेटायला आल्या होत्या. त्या जे म्हणाल्या होत्या त्याचा मीडियानं विपर्यास केलाय, कारण त्यावेळी मी तिथे होते. मुळात आपल्याला ज्या गोष्टीतलं कळत नाही त्या बाबतीत तोंड उघडायचंच कशाला? नाहीतरी रिकाम टेकडी आहे ही, आणि मीडिया त्याहून रिकाम टेकड. पण मी काय म्हणते, मी तुला थोड्या वेळात फोन करतो मंजिरी. अहो साहेब, बाहेर 40-50 माणसं मोर्चा घेऊन आले. विक्रांत साहेब खूप खुश आहेत तुम्ही आम्हाला मदत करत असल्याबद्दल. भक्तांचं समाधान आमचं समाधान. भक्तांच्या सांगण्यावरून आम्ही या आंदोलनात उतरलोय, नाहीतर काय संबंध होता आमचा आणि माई साहेबांचा? तुम्ही या लढ्याला सुरुवात केलीत आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. आमचं कर्तव्य समजलो आम्ही. आमचे लाखो अनुयायी या आंदोलनात उतरले. आता पुढे तुमची जबाबदारी. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तुला टीव्हीवर ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. माझं म्हणणं पूर्णपणे ऐकून तरी घ्या. अरे वा, राणी सरकार इथे आहेत तर आपल्या घराबाहेर काय चाललंय कल्पना आहे का तुम्हाला त्याची? काय रे, काय झालं? आपल्या घरावर मोर्चा घेऊन आलेत लोक. जानकी किल्लेदार जिंदाबाद, अत्याचारी नरसिंह किल्लेदार यांचा निषेध असो अशा घोषणा देत आहेत ते. बाहेरच्या लोकांचं काय करायचं ते मी बघून घेईन, पण आधी तुझ्याकडे बघायचं मला. इथून पुढे तुझा मुक्काम कायमचा इथे. मला विचारल्याशिवाय पाऊल या खोलीच्या बाहेर टाकायची हिंमत करू नकोस. आता आपल्या घरावर बाहेरनं दगडफेक झाली, माझ्या खिडकीच्या काचा फोडल्या. ते बघायला आईला खिडकीत गेली तर तिलाही दगड लागलाय. साहेब, बाहेरची गर्दी हळूहळू कमी व्हायला लागली. मी माझ्याबरोबर पोलिसांना घेऊनच आलोय. त्यांनी चार्ज घेतलाय सगळा. ह्या सगळ्याला कोण कारणीभूत असेल? बाहेरची व्यक्ती कोण आहे मला माहित नाही, पण घरातली व्यक्ती मात्र जानकी एवढं नक्की. माईसाहेब, तुम्ही जिंकलात माईसाहेब. नरसिंह किल्लेदारांच्या विरोधात तुम्ही जी मागणी केली होती ती मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली आहे. मुख्यमंत्र्यांनी माझी मागणी मान्य केली. त्यांच्याशी भेट होताच मी माझं उपोषण तात्काळ मागे घेईन. तुझं जेवढं सामान आहे तेवढं सगळं गोळा कर. उद्या रमावतीला जाण्यासाठी निघणार आहेस तू. कायमची. कळलंय? साहेब, कसं की कंट्रोल रूम मधनं मेसेज मिळेपर्यंत उशीर झाला, नाहीतर आम्ही वेळेतच पोहोचलो असतो. किती लोक सापडले? साहेब, सायरनच्या आवाजाने बरीचशी लोक पळून गेली, पण आम्ही काही लोकांना अटक केली. ते लोक कोण होते, कुठल्या पक्षाशी, कुठल्या संघटनेशी निगडीत होते, काही कळलं? त्याचा मोडक्या सापडला आम्हाला. जानकी किल्लेदारांचे आम्ही समर्थक आहोत असं वारंवार म्हणतायत ते. माझ्या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त हवा मला, तोही 24 तासांचा. मी ऑलरेडी 2 कॉन्स्टेबल तुमच्या बंगल्यासमोर ठेवलेले आहेत. अजून पोलिसांची व्यवस्था करतो. असा प्रकार पुन्हा होणार नाही याची दक्षता घेऊ आम्ही. तुम्हाला हे जमणार आहे का नाही ते स्पष्टपणे एकदा सांगा, नाही तर मला माझी व्यवस्था करता येते. कळलं का? वाकनेस, यांच्या बरोबर जा आणि बघा काय बंदोबस्त केलाय ते. वाटलं तर कमिशनरला फोन करा. होय साहेब. साहेब, एक बातमी आहे. बोला ना पटकन. माई साहेबांच्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या.